नमस्कार मंडळी, शुभ रात्रीचे 8 वाजलेत. ॲक्च्युली आज आपण गेलेलो ओढ्यावरती आणि तिघंजणच होतो. एक मालक, प्रमोद आणि मी. तर तिघांनी खूप धमाल केली आणि भरपूर मासे पकडलेले, थोडेफार खेकडे पण पकडलेले. मजा आली. म्हणजे माशांमध्ये खास करून खळस, मळे, डोकरू आणि रतवा असे 3-4 प्रकारचे मासे होते. तर संध्याकाळी गेलो 4 वाजता आणि जी काय धमाल ओढ्यावर केली ना मंडळी, ती थोडी बघून घ्या. खर्चीच जास्त आहेत रे. त्याच्यात अरे ह्याच्यात लय आहे त्या दगडी खाली. हां, ते मग डोकरू असतील. जास्त लिवली तर ते डोकरू. त्याला तेच म्हटलं, पाणी कमी कमी करत राहा फक्त. बुडत नाहीत ना रे. बादली घे बादली घे. एक मगा आहे ना रे. आहेत बघतो, 1-2-3 उडालेत. दगड काढ बघता. आपला डोकरू नाही मेलास काय आहे? मले डोकरू आहे तो. हबक केवढा गेला खाली. मासे सगळे भेटतील पण डुकरू आधी हवी. सगळे डोकरूच आहे त्याच्यात. अबे मार. वरती नाही गेला पाहिजे हवी. वर नाही जाणार. साईडला गे बिलत घुसेल हवी. अजून आहे त्याच्यात डुकरू. अगे रे, ऐ टाक मेलाय. आबा या दगडात आहे सगळे. ह्या त्या पातेल्यावर बसलाय समोर. तुला या पातला. हा 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 डुकरू आहे. पुढं आहे. हा काय समोर पाण्यासारखा. हा आबा आले आले आले. राजा काय मेला करशील? गमेला काय करशील? थांब. गमेला पकडू. उठ ना तू. साईडला मी उडवला असतं तिथं. उडून काय? उडून काय मेला? इथेच आहे. अरे उडून नाव ना ते हात मार. लागतील पकडून. राजा आपटून करायला लागतील. काय नाही होणार ते. आता काय येत आहेत काय हवी. आता येत कोण आहे? भेटके. हा मेला गमेल लावून पकडतोय. पकड. हा होते. येत आहेत का? मग येत आहेत बाहेर. वरती चढतोय कोण? कुठं परत आणखी दगडाला बसलेला लागतात. डोकरूच आहे तो. काय रे एकदम आला बघा. राजा घाला नको. काळी गेला सगळे पाण्यात घालवतोय. अवी नाही लागत. बघा. हा हॅलो. नाही आपट आपण सोडू. इथं गार कोण आहे? काय मासेच आहेत का? मासे भरपूर गदगदीत लागतंय. अम्या अवी मासे आहेत त्या. भेटके. हे बघ इथं लय आहेत. हवाला वरती दगड उचलूया तर. केवढा आहे? नाही सगळं भारी. बघ केवढा आहे. काय मासच आहे का? बघ आधी बघून हात घाल. भाई थांब. बसली वाटतं दगड. बसली ती. एक आहे. थांबा. पकड दगड पकड. हा माहिती आहे. पकडला. लय उड्या मारला तो. मोर दे तो. पकड हातातला पकड. पकड आपण तिकडे. अवी आला आता. मध्येच आहे. हा तोच तो. डोकरे काय डोकरे माहिती नाही आला. आला. पकडलेस काय? किती पकडले खरं सांग. 5-6 तरी पकडले की नाही? मग पकडलेस? तू ढकलतोयस ना इकडे येतात. होय. उठ आता उठ. अरे मध्येच उभे राहतात. पाणी बघ किती झालंय. मला मासाच नाही दिसत. मासा हाताला लागाय नको. दिसतो काय कुठं काय आहे? आडवा झालो. आपलं गांडवायचं म्हणून काय ते गंडवतोस का? राजा बोलल. प्रत्येक सेकंदाला एक मासा काढतोय राजा. होय ना राजा? आता काय आहे? अरे 2 आलेले. काय काढला. हे पकड. ह्याच्यातले मासे पकड येणार. हे बघ आता बघ. पकडा नाही उडणार. नाही उडणार. मारायची तयार. उडणारच नाही. मारायची तयार. हे घे मारायची तयारी. याला काय काय काहीतरी ना. नको मी पकडतो. हा बघ सैन्य. हा बघ फक्त पकडायचे आहेत. अरे
कुठे जात पकड मी हा पकडू की ता पकडू हा पकडू की ता पकडू ता पकडू घुसलाय खाली पायाच्या. अभि कुठला स्पीड लावलाय तर तो कुठे जाणार नाही आतमधल्यात ते मारा. तो मोठा कुठे गेला पकडलास हाय हा काय अजून एक आहे अजून एक आहे कुठे गेला पिचका काढला त्याचं. आवरावर करूया निघूया. हे बघा एवढे मासे मिळालेत मजा आली आज जरा भरपूरच मजा आली. चला निघायचं. हो सर. हां मजा आली काय हो हां खूप मजा आली. आहे ना भरपूर मासे भेटले म्हणजे ज्या हिशोबाने आम्ही हां विचार केला होता की काहीच दिसत नव्हतं त्याच्या पण एकदा सुरुवात केली मग आणि काय पम्या माशासारखा आमचा तडफडायला लागला. आडवा तिडवा आडवा तिडवा. असो चला जाऊया आता कादो व्हायला लागला. अशी भरपूर धमाल मस्ती करून फायनली आम्ही संध्याकाळ झाली घरी यायला. कारण गेलोच आम्ही 4-4:30ला तर घरी येता येता 7-7:30 वाजले. काळोख पडायला आलेला. त्याच्यानंतर मग वाटणी वगैरे घातलेली ना आता घरी आलो आहे. तर आता आई मासे साफ करून घेते आणि मग शिजवेल मस्त. तर चला मासे दाखवतो तुम्हाला. चला ओढ्यावरून आपण आज एवढे मासे घेऊन आलो आहे आणि मजा आली. भरपूर मासे पकडायला मजा आली. 3 जणच होतो पण तिघांमध्ये भरपूर मासे पकडले. पलीकडे लग्न आहे त्यामुळे आता आवाज येतोय बघा मस्त. या बाजूला इकडे मासे साफ करून घेते. कोतळा असतो ॲक्च्युली आताच्या माशांमध्ये ब्लॅक कलरचा. तो कसा साफ केला ना की मग मासे खायला बरे. हे बघा असं ब्लॅक कलरचा कोतळा असतो. आई पूर्ण आता हे मासे साफ करून घेईल. या बाजूला इकडे डोकरो बघा उड्या मारतोय. तर आई आता मासे साफ करून घेईल आणि त्याच्यानंतर मग आज शिजवूया मासे. फ्राय नाही करायचेत. डायरेक्ट मीठ मसाला वगैरे टाकून शिजवून घेऊ. आज जास्त करून आहेत ना डोकरो मासे आहेत आणि मळे आहेत थोडेफार. का इकडे मळे आहेत आणि हे खडस हे जे चमकतात ना ते खडस मासे. आज जास्त मळू नाही भेटले. जेव्हा आम्ही ओढ्यावर जातो ना तर शक्यतो खाली हात कधी येत नाही. भरपूर धमाल मस्ती मजा करत करत सगळी मासेमारी किंवा खेकडे पकडणं चालू असतं. आता हे उपसणीचे मासे बऱ्यापैकी यावर्षी पकडले आणि अजून पुढे पण सिरीज चालू राहील. बऱ्याच जणांना वाटत असेल की ते पाणी मग काय, तर पाणी काहीच होत नाही. आम्ही जे पाणी उपसतो ते वरचं जे पाणी थोडंफार वाहतं पाणी असतं त्याच्याने आज रात्रभरात ते पूर्ण पाणी भरून जाईल. त्यामुळं त्याचं टेन्शन घेऊ नका. आणि मेन कसं आहे गावाकडे जे झऱ्याचे स्पॉट आहेत तेच पाणी उरतं मेच्या एंडिंगपर्यंत. बाकी हे जे डोह आहेत ना हे थोडे कमी होऊन जाणार आणि मेच्या 15-20 तारखेपर्यंत म्हणजे थोड्या अंतरावरती जिथे झरे आहेत तिथेच पाणी राहतं. बाकीच्या डोहामध्ये पाणी राहत नाही. त्यामुळं मग ते जे काय मासे आहेत आम्ही नाही खाल्ले तरी पाखरं वगैरे खाऊन टाकतात. आणि पाखरांसाठी जे काय पाणी आहे ते मुबलक प्रमाणात गावामध्ये आहे. तर चला मंडळी मगाशी आलो आहे तर आई आता मासे साफ करते. फ्रेश वगैरे मस्त होऊया. कारण तिकडे गेल्यावरती कपडे वगैरे तर मळके होतात. घाम वगैरे पण भरपूर येतो. तर चला पटापट आंघोळ वगैरे करून घेतो. त्याच्यानंतर आई आज मासे शिजवणारच आहे. आईला म्हटलं जास्त फ्राय वगैरे करत बसू नको, शिजव. मग रात्रीच्या जेवणामध्ये खास माशांचा बेत असणार आहे. या बाजूला आई पूर्ण मासे वगैरे साफ करून घेते. यावर्षी मासे भरपूर आणतोय ना आई? भरपूर आणतो मासं. टाईम नाही गाव गेल्या वर्षी खर्चच नाही ना. गेल्या वर्षी काय घराच्या कामात होतो तेव्हा काय जायला भेटलं नव्हतं. पण यावर्षी कसर पूर्ण करतो आहे. 2-3 वेळा गेलेलो अजूनपर्यंत. एखाद्या वेळेस जाणं झालं तर होईल मे महिन्यामध्ये बघू. आणि इकडे इस्तो पेटते पाणी तापलं आहे. आंघोळ करून घेतो तोपर्यंत इकडे आई मासे पूर्ण साफ करून घेते. खास नदीतले मासे. यावर्षी पाऊस लवकर पडेल नाही आई? असं वाटतंय. गरमी भरपूर होते आणि ढगाळ वातावरण आहे. पाऊस लवकर पडला तर मग चढणीचे मासे. गावाला हे मासे खेकडे वगैरे चालूच असतं. चला मासे साफ करून झाले आहेत. आता हे थोडेफार खेकडे मिळालेत. तर खेकड्याचा रस्सा वगैरे ना डायरेक्ट शिजवशील ना? डायरेक्ट शिजवायचे आहेत. या बाजूला इकडे मासे पूर्ण साफ करून घेतलेत आईने. तर हे मासे शिजवून घेऊ आणि त्याच्यानंतर हे जे खेकडे आहेत ते पण शिजवूनच घेऊ.
मांदा आहे काय? मांदा आहे बघा, येलो कलरचा आहे ते मांदा. चला मस्त फ्रेश झालो आहे आणि आता मासे बनवून घेऊ. थोडेसे खेकडे पण आणलेत, ते खेकडे पण आई साफ करेल आणि खेकड्याचा रस्सा वगैरे नाही बनवत बसत कारण आता उशीर झाला आहे, तर खेकडे पण शिजवूनच घेऊ. असं हे मासे आणि खेकडे दोन्ही रेसिपी असणार आहेत आपल्याकडे. चला पटापट रेसिपी बनवून घेऊ. गावामध्ये एक हळद पण आहे, तर तिकडे पण रात्री जाईन मी, पण सध्या तरी रेसिपी बनवून घेऊया. मासे साफ तर करून झाले आहेत, आता छान पद्धतीने धुवून घेतले की फोडणी द्यायला बरं. साफ करायला बराच वेळ जातो नाही. मग चढण्याच्या माशाला एवढी घाण नसते, चढण्याच्या माशामध्ये सगळी अंडीच असतात. आत्ताच्या माशांमध्ये कशी बऱ्यापैकी घाण असते, त्यामुळे ते साफ करायला पण तेवढाच वेळ जातो. आंब्याचं फोड पण टाकलं काय? आंब्याचं फोड हवंच, मासे म्हटलं की आंब्याचं फोड आलं. गरम मसाला, गरम मसाला. माशात आपण डायरेक्ट शिजवतोय त्यामुळे एकच रेसिपी असणार आहे. मिरची पावडर, जाडं मीठ आहे ना. अच्छा जाडं मीठ, खडी साखरेसारखं आहे एकदम, पण मीठ आहे. थोडीशी हळद, लसूण, लसूणवरती तेल टाकलं की ते मग प्रॉपर माशांना लावून घ्यायचं. सगळ्या साधी आणि सोप्या पद्धतीची रेसिपी ही गावाकडच्या माशांची. त्याच्यामध्ये साधारण जेवढे मासे आहेत ना तेवढं पाणी ठेवायचं आणि शिजवून घ्यायचे. मासे ठेवले आहेत, आता आहे ना ह्यातलं मांदा काढून घेऊ खेकड्यातलं. येलो कलरचं जे मांदा असतं ना त्याने खेकड्याची चव वाढते. शक्यतो कधी फेकू नका, जेव्हा जेव्हा असतं तेव्हा ते काढून घ्यायचं. येलो कलरचंच घ्यायचं फक्त, ब्लॅक कलरचं असतं ते नाही घ्यायचं. माचीची काडी घेतली आईने आणि काढते. हे बघा, चला हे पण आपल्याला काय शिजवूनच घ्यायचेत. तर इकडे हे काय गरम मसाला, मिरची पावडर, हळद आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं. ह्याच्यामध्ये पण गोडा मसाला नाही टाकणार आहेस? चवीपुरतं मीठ आणि थोडासा गोडा मसाला पण टाकायचा. जास्त नाहीत, 4-5च खेकडे होते. आता खेकडे आपल्याला खायला मिळणार डायरेक्ट गणपतीला. म्हणजे ॲक्च्युली शक्यतो आम्ही जे काय पहिल्या पावसाचे असतात ना ते खेकडे आपण पकडायला जात नाही, कारण तेव्हा मादी तर पूर्ण ते दुधाळ असते. हा गोडा मसाला. या बाजूला इकडे मासे शिजत आहेत आणि खेकडे या बाजूला ठेवतेस काय? ओके, खेकडे आपल्याला दुसऱ्या बाजूला ठेवायचे, म्हणजे दोन्ही गोष्टी एकत्रित शिजतील. ही आपली गावाकडची चूल. दोन्ही कसं आहे, दोन्ही चुलीवरती सगळे जेवणं व्यवस्थितरित्या होतात. लसूण, इकडे लसूण आणि तेल. शॉर्टकट जेवण अशा पद्धतीने पण बनतं. याला आता सगळं लागलेलं आहे. ह्याच्यामध्ये पाणी टाकलं की झालं, शिजायची ठेवलं की काम झालं. त्याच्यात पाहिजे तेवढं पाणी टाकायचं. हे बघा, जेवढे साधारण खेकडे आहेत ना तेवढंच ठेवायचं, जास्त आपल्याला काय रस्सा वगैरे नाही बनवायचं. चला एक 10-15 मिनटामध्ये जेवण तयार होईल, मग रात्रीचं जेवण करूया. चला, या बाजूला मासे शिजत आहेत आणि या बाजूला इकडे खेकडे. चला झाकण मारून इकडे जरा आई ठेवते, तर थोड्या वेळात सगळं जेवण मस्त तयार होईल.
चला मस्त जेवण तयार होतं आहे. आणि मगाशी मंडळी म्हणत होतो हे खेकडे आहेत ना, आता कसं आहे थोड्याफार दगड्या उलटल्या म्हणून थोडेफार खेकडे मिळाले. आणि खेकडे शक्यतो आम्ही आहे ना गणपतीपासून ते डिसेंबर म्हणजे दिवाळीच्या नंतर थोडेफार दिवस असतात तेव्हा आम्ही जास्त खातो. कारण तेव्हा जे खेकडे असतात ना खास करून भात कापणीच्या दिवाळीच्या वेळेचे खेकडे हे भरलेले खेकडे असतात. आणि बरेच जणांचे व्हिडिओ मी बघतो म्हणजे आता चढणीचे खेकडे वगैरे वगैरे असे व्हिडिओ असतात. पण खेकडे शक्यतो चढत नाहीत, खेकडे तिथेच जन्म देतात. तर आणि जे पहिल्या पावसाचे खेकडे असतात ना ते जरी पकडायला आम्ही गेलो रात्रीचे तर त्याच्यामध्ये चेक करत बसावं लागतं नर आहे की मादी आहे. जी मादी असते ना तर पूर्ण दुधाळ असते आणि एकदम आहे ना अशी हातानं दाबली तर ती एकदम दबदबीत असते. तर त्यामुळे ती मादी तर घेत नाहीत, नर खेकडे तेवढे पकडले जातात. मग तेवढं शोधाशोध करण्यापेक्षा आमच्याकडे आहेत ना शक्यतो आमच्या पट्ट्याला पहिल्या पावसात खेकडे पकडत नाहीत, फक्त चढणीचे मासे पकडतात बांधणं वगैरे घालून. तर अशा काही काही गोष्टी असतात गावाकडच्या. बरेच जण चढणीचे खेकडे जे असतात म्हणजे स्टार्टिंगचे जे खेकडे असतात ते पण खातात, पण आपल्याकडे खात नाहीत. त्यामुळे खेकडे शक्यतो जे असतात ते गणपती ते डिसेंबर. आणि नंतर मग आता जे आम्ही उन्हाळ्यात आणतो ते दगड्या वगैरे पलटी मारून छोटे छोटे खेकडे आणले ते काय मिळतात ते आणतो आपण. तर चला मंडळी आता जेवण थोड्या वेळ तयार होईल, तोपर्यंत थोडंसं एडिटिंगचं वगैरे काम आहे ते उरकतो आणि त्याच्यानंतर मग जेवूया. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर रात्री असं झालं हळद लावायला गेलो आणि नंतर म्हटलं घरीच येऊन जेवेन. तर मग तिकडेच थोडंसं नाचलेलं जेवण वगैरे पण मग तिकडंच झालं. तर सकाळ झाले मंडळी आणि आवाज येतो आहे का? गावाकडे लग्न असतं ना तेव्हा असे स्पीकर वगैरे लागतात आणि पूर्ण गावात असं आहे ना एक वेगळाच माहोल असतो, आनंदाचं वातावरण असतं. कोकणामध्ये तरी अजूनपर्यंत आहे ना लग्नकार्य असलं की पूर्ण गाव म्हणजे गावकी भावकी एकत्र येऊन प्रत्येक गोष्ट एकत्रितरित्या करत असते. आणि मुलांचं काम जास्त करून असतं की जे जेवण वगैरे झालेलं असतं तर ते जेवण म्हणजे लग्न जर म्हटलं तर स्टार्टिंग होते तांदूळ पाकडण्यापासून. तांदूळ वगैरे पाकडणं असेल ते वाडीतील बायकाच करतात. त्याच्यानंतर जी सरपण लागतात, लाकडं लागतात, ती लाकडं पण भावकीच ते सगळं तोडून वगैरे देते. त्याच्यानंतर ते आणायचं काम पण भावकीच करते. त्याच्यानंतर पुढे आपण पुढे जातो तसं मग नाही साखरपुडा झाला की त्यानंतर लग्न झालं, हळद झाली, परत 5 माघारी 10 माघारी अशा या गावाकडच्या पद्धती आहेत. या सगळ्यामध्ये जे काय जेवण लागतं तर गावामध्ये खास करून एक वेगळ्या प्रकारचं हॉटेल मॅनेजमेंट असतं. मीटिंग्स होतात, मीटिंग्समध्ये मग नियोजन केलं जातं की बाबा साखरपुड्याला किती माणसं, लग्नाला किती माणसं येणार आहेत, त्या पद्धतीने सामान आणलं जातं. आणि जे काय जेवण असतं ते वाडीतील गावातील सर्व माणसं एकत्र येऊन मग त्याच्यामध्ये मग मसाला वाटण्याचं काम असतो त्या स्त्रिया करतात. त्याच्यानंतर जेवण बनवायचं जे काम आहे ते स्त्री आणि पुरुष एकत्र करतात. त्यानंतर जेवण वाढण्याचं काम आहे ते खास करून मुलांवरती असतं मुलांवरती ती जिम्मेदारी असते. त्याच्यानंतर मग टोपं धुण्यापर्यंत म्हणजे शेवट जो असतो सगळे जेवण वगैरे झाले टोपं वगैरे घासायचं विसायचं काम हे सगळं गावकी भावकी करते. त्यामुळे जो यजमानी असतो ज्याच्या घरी कार्यक्रम असतो तो फक्त तो कार्यक्रमामध्ये बिझी असतो. पाहुणे कोण आलेत गेलेत ह्याच्यावरती त्याचं लक्ष असतं. तर ही खास गोष्ट असते गावाकडची. तर हे सगळं कोकणात असल्यामुळे एखादा कार्यक्रम आहेत ना एकदम आरामात पार पडतो. तर असं मंडळी सकाळ झाले, सकाळी पाणी वगैरे भरून झालं आहे आणि चहा वगैरे झालेली आहे. तर आज लग्न आहे दुपारी 12:30चं, तर लग्नाकडे आपण जाऊच, पण सकाळची आज न्याहारी करून घेऊ. काल आपण मासे आणलेत तर मासे आणि खेकडे सकाळच्या न्याहारीमध्ये मस्त जेवून घेऊया. टेस्ट पण सांगायची राहिले. काल मग रात्री मग शूट करत बसलो नाही, तिकडे जेवलो, मग रात्री यायला पण 12-12:30 वाजले. कारण सर्व मुलं वगैरे आता हळूहळू आलेली आहेत. तर काल संध्याकाळी बरेच जण आले, आज सकाळी पण बरेच जण येतील लग्नाला. लग्न कसं आहे पाठीपुढे एकाच वाडीमध्ये 2-2, 3-3 असल्यामुळे बरेच जण एका दिवसासाठी पण येतात. सकाळी येतात, लग्न लावतात आणि मग निघून जातात. असो चला आता सध्या तरी सकाळची न्याहारी करून घेऊया. चला म्हणजे जेवायला या. जेवणामध्ये खास तांदळाची भाकरी, इथे काल रात्री बनवलेले मासे आहेत आणि इकडे खेकडे पण आहेत. खेकड्याचं पण सुक्कं बनवलेलं आहे आणि मासे पण शिजवलेत आज. चला जेवण घेऊ सकाळची न्याहारी आणि मग दुपारी लग्न आहे, उशीर आहे, 1:30चं लग्न आहे, तर त्याला तर उशीर होणारच आहे.
बँजो असतात तिकडे. चला खेकडा खाऊन बघूया. मस्त खेकडा झाला आहे. आणि मासे पण जे नदीतले मासे असतात ना ते खायला मस्त लागतात. मासे पण बघूया कसे आलेत. आंब्याचं पोट टाकलं आहे आईने, त्यामुळे चव मस्त लागते एकदम. मासे पण बघूया. चला मस्त झालेत. आता जेवून घेऊ. जेवल्यावर भेटतो तुम्हाला. बाहेर ऊन बघ किती पडलं आहे. 10:30 वगैरे वाजलेत आता. वातावरण क्लीन आहे. मध्ये मध्ये ढगाळ वातावरण होतं, पण आजचं वातावरण एकदम मोकळं आहे. चला मस्त मजा आली. सकाळची न्याहारी छान पद्धतीने झाले. थोडी ऑफिसची कामावर व्हायची, त्याच्यानंतर लग्नाला पण जायचं आहे. गावाला आलं की सगळी अशी धावपळ सुरू असते. का संध्याकाळी पण अचानक गेलेलो. पम्या आलेला तर पम्या बोलला जाऊया ओढ्यावर. तर 1-2 डोह बघितले होते, तर म्हटलं जाऊया. तर संध्याकाळी गेलं, पण येता येता काळोख झाला, पण थोडेफार मासे मिळाले. तर चला सकाळची न्याहारी मस्त झालेली आहे. फणस पण पिकला आहे. फणस पण आता सगळी पोरं येतील तेव्हाच खाऊया, संध्याकाळी किंवा मग उद्या सकाळी. गावाकडे ना मंडळी खूप मस्त वाटतं. एकदम वातावरण छान आहे. त्याच्यामध्ये गावाकडच्या सगळ्या रानभाज्या म्हणा किंवा मासे खेकडे हे जेवण तर गावाकडे चालूच असतं. हे उपसणीचे मासे ॲक्च्युली आपण पकडतो ना तेव्हा 4-5 प्रकारचे मासे मिळतात. मळे असतात एकतर, त्याच्यानंतर खडस असतात, खवले असतात, त्यानंतर डोकरू आणि खेडे थोडेफार मिळाले तर, आणि रतवा, असे 5-6 प्रकारचे मासे असतात. आणि चढणीच्या माशाच्या वेळेला खास करून मळे मासे. हे मळे मासे जे चढणीचे मासे आहेत ना, खायला अप्रतिम लागतात. जे कोकणात आहेत आणि आता पहिल्या पावसात चढणीच्या माशाची जी मजा घेतात त्यांना माहिती आहे की चढणीच्या माशाची चव काय असते. ॲक्च्युली अंडी असतात, त्यामुळे ते अजून चविष्ट लागतात. तर चला मंडळी, आता सकाळचे साधारण 10:30-11 वाजलेत. ऑफिसचे कामं पण आवरायचे, थोडंसं एक्सपोर्टिंगला व्हिडिओ पण ठेवायचे, एडिट करायला बसलेलो सकाळी. तर चला तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ ते थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.